भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राज्यपाल केंद्रीय मंत्री खासदार आमदार यांच्याच मार्फत कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो। कुठेतरी काहीतरी वेगळं काळं वेगळं बोललं जातं आणि आज काय तर भारतीय जनता पार्टीचा गमजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या माथ्यावर जिरेटोपवर भारतीय जनता पार्टीची टोपी घातली। छत्रपती शिवाजी महाराज तुमचे काय कार्यकर्ते आहेत का? पण एवढं करण्याची हिम्मत तुमच्यातनं येते कुठून? जर दिल्लीतनं येत असेल तर दिल्लीलाही शिवाजी महाराजांनी झुकवलं होतं, त्याप्रमाणे महाराष्ट्राने कायम या दिल्लीश्वरांची कान उघडणी केलेली आहे। आजही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान हा आम्ही खोडून काढलाय। त्यांचा जय जयकार कायम आहे आणि कायम राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना कायम करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, पण एक खमक्या दम देतो की कायम वारंवार हे होत राहिलं। पुणे शहरातही पुणे महानगरपालिकेमध्ये हाच अवमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या वेळी झाला होता। ते कमी की काय? म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा हे अवमान सहन केले जाणार नाहीत। एक चांगल्या प्रकारचा दम म्हणून सांगतो की ही डिरिंग तुमची बंद करा, नाही तर तुमच्या घरात घुसून ठोकू, रस्त्यावर पळता भुई थोडी करू। आता अवमान आम्ही सहन करणार नाही।